संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची गुड न्यूज। नमस्कार शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव। कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे, तसेच कापसाची आवक सुद्धा वाढताना दिसत आहे। जाणून घेऊ सविस्तर बातमी। त्या अगोदर विनंती करतो, नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून दररोज कापसाचे बाजारभाव इतर शेतीविषयक माहिती घरबसल्या बघायला मिळेल। आणि नक्की या व्हिडिओला लाईक करा। सुरुवात करतो मित्रांनो, एकदा बातमी बघा। राज्यात सीसीआयकडे कापूस खरेदीला गती, आवक वाढली। 1.40 लाख क्विंटल खरेदी, 2 कोटी क्विंटलचा अंदाज। मित्रांनो, राज्यात सीसीआयकडे कापूस खरेदीला गती आणि आवक वाढलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा, पुढे पावत्या सुद्धा दाखवणार आहे। मित्रांनो, भारतीय कापूस महामंडळाच्या सीसीआय खरेदी केंद्रावर राज्यातील कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे। 24 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सुमारे 1.40 लाख क्विंटल कापूस हमी भावाने खरेदी करण्यात आला असून आणखी 6 लाख क्विंटल कापूस मोजणीसाठी केंद्रावर पोहोचला आहे। शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा यासाठी राज्यातील 169 खरेदी केंद्रे कार्यरत आहे। यावर्षी देशात 8 कोटी आणि महाराष्ट्रात 2 कोटी क्विंटलपेक्षा जास्त कापूस खरेदी होण्याचा अंदाज सीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे। शेतकऱ्यांच्या सोयीसाठी सीसीआयने किसान ॲपद्वारे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध केली असून नोंदणीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। राज्यात कापूस विक्रीत वाढ दिसून येत आहे। सीसीआय केंद्रावर तपासणी, आर्द्रता मापन आणि वजन प्रक्रियेवरील पारदर्शकतेमुळे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे। खरेदी केलेल्या कापसाचे देयक लवकर अदा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांचा विश्वास अधिक दृढ होत असल्याने अधिक स्पष्ट केले। राज्यात 169 खरेदी केंद्रावर आवक, देशभरात 570हून अधिक आणि राज्यात 169 खरेदी केंद्रावर कापसाची आवक सातत्याने वाढत असून स्थिर खरेदी व्यवस्थेमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सीसीआयला पसंती देत असल्याचे चित्र आहे। मित्रांनो, जवळपास 38.40 लाख हेक्टरवर यंदा खरीप हंगामात कापूस लागवड झाली आहे। आता वळूया कापूस भावाकडे। मानवतच्या पावत्या दाखवतो एकदा तुम्हाला। मित्रांनो, शेतकऱ्याच्या नावासहित इथे कापसाला बाजारभाव वाढला। 7300 मानवतची पावती आहे। पुढची एक पावती बघा, या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या नावासहित आहे 7360 रुपयाचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे। पुढची एक पावती बघा, 7220 रुपयाची पावती आहे। त्यानंतर पुढची एक पावती बघा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मानवत येथून की 7400 रुपयापर्यंत चांगल्या भावाला दर मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, काही इतर राज्यातील भाव आपण बघूया। मित्रांनो, गोगंबा 6250, तळाजा मध्यम कापूस 6005, तळाजा 6005, भावनगर या ठिकाणी 6330 रुपये, महुवा या ठिकाणी 5538 रुपये। मित्रांनो, राज्यातले भाव सुद्धा दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा। त्यानंतर देऊळगाव राजा मध्यम कापूस 6700, मानवत मध्यम कापूस 7175, त्याच्यानंतर वाढवणी 7840 मध्यम कापूस, जिंतूर या ठिकाणी मध्यम कापूस 7140, तर बीड या ठिकाणी मध्यम कापूस 7155चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, कुबीर या ठिकाणी 7400 रुपये मध्यम कापूस, भैसा या ठिकाणी 7550 रुपये मध्यम कापूस, सारंगपूर TS या ठिकाणी मध्यम कापूस 7058, बोथ या ठिकाणी 7268 मध्यम कापूस, तर निर्मळ या ठिकाणी 7610 रुपये हा मध्यम कापसाला भाव मिळताना दिसत आहे। सनवाड या ठिकाणी 6995 रुपये मध्यम कापूस, बडवा या ठिकाणी 6300 रुपये मध्यम कापूस, धामणोद या ठिकाणी 6550 रुपये मध्यम कापूस, करही या ठिकाणी 6400 रुपये मध्यम कापूस, कुक्षी या ठिकाणी 6000 रुपये मध्यम कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे। राज्याकडे वळूया मित्रांनो। बार्शी टाकळी मध्यम स्टेपल 3702 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 8060चा भाव आहे। आता भाव पटापट बघूया। पुलगाव मध्यम स्टेपल 7530 रुपये, त्यानंतर किल्ले दारूर मध्यम स्टेपल 8019 रुपये, त्यानंतर वर्धा मध्यम स्टेपल कापूस जास्तीत जास्त 8110 रुपये, काटोल लोकल कापूस जास्तीत जास्त 7100 रुपये, त्यानंतर उमरेड लोकल कापूस जास्तीत जास्त 7220 रुपये, त्यानंतर अकोला बोरगाव मंजू लोकल कापूस जास्तीत जास्त 8060 रुपये, अकोला लोकल कापूस जास्तीत जास्त 8010 रुपये, हातगाव तामसा हायब्रिड कापूस जास्तीत जास्त 8060 रुपये, त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8110 रुपये, त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8000
8,000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त 6,850 रुपये। त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,200 रुपये। त्यानंतर मित्रांनो खाजगी बाजार बीड या ठिकाणी 7,200चा भाव सध्या चालू आहे। वसमत परभणी या ठिकाणी 7,025 रुपयाचा भाव चालू आहे। मित्रांनो वसमत परभणी या ठिकाणी 116 क्विंटल आवक झाली। त्यानंतर यवतमाळ या ठिकाणी खाजगी बाजार 7,000 चालू आहे। अशाच माहितीसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा, जाताना लाईक करा। धन्यवाद।